सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्यावर कार्यवाही. नांदेड परिक्षेत्रात लाच घेण्याबाबतीत लाचखोर पोलीस आघाडीवर कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी 17,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेल्या गंजवाज रेती घाटावरून हायवेने रेती वाहतूक करण्यासाठी फिर्यादी लोकसेवक यांच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण मारुतीराव शिंदे यांनी 25,000ची लाच मागितली. तडजोडी अंती 17,000वर देण्याचे मान्य करून फिर्यादीने लाचलुचपत विभाग नांदेड यांच्याशी संपर्क केल्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून दिनांक 23 रोजी दुपारी थेट पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे फिर्याद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी 17,000ची लाच घेताना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रेती माफिया व अवैध धंद्यावाल्यांकडून सर्रास हप्तेखोरी चालू होती, तर सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीकडून ही आर्थिक लूट केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या कार्यवाहीमुळे समाधान व्यक्त करून रक्षकच भक्षक झाल्याची चर्चा शहरात करत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार, उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस अंमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले, ईश्वर जाधव आदींनी केली आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.